अवस्था आहे. आतापर्यंत 4 निष्पाप लोकांचे मृत्यू झाले. सहा एक काल झाला का? 7 लोक नाशिक सारख्या शहरात खड्ड्यांमुळे मृत्यू पावतात. आणि इकडले जे मंत्री, पालकमंत्री, तुमचे चंपतराय, कुंभमंत्री, ते चंपतराय, कुंभमंत्री, निर्लज्जपणे हे सगळं डोळ्याने पाहतात. चेष्टा करतात लहान मुलं सरकारची. त्र्यंबक रोडला पाहिलं ना लहान मुलं. आदित्य ठाकरे साहेब तिथे जाऊन आले. 100च्या वर लोक जखमी झाले. 100च्या वर. आणि हे शहर म्हणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलंय. दत्तक. पंतप्रधान म्हणतात या देशातले रस्ते आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं बनवतो. स्पेस टेक्नॉलॉजी. लाल किल्ल्यावरून त्यांनी काल पाहिलं असेल काय स्पेस टेक्नॉलॉजी देशामध्ये सुरू आहे. नाशिककरांना उद्या आम्ही आवाहन केलेलं आहे. शिवसेना तुमच्यासाठी उद्या रस्त्यावरती उतरते आहे आणि नाशिककरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. हा मोर्चा म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचं वस्त्रहरण आहे. अनेक साधू संतांनी सांगितलं, मी वाचलं, की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावावर फक्त लूट सुरू आहे. ज्यांना खड्डे बुजवता येत नाही आहेत या शहरातले ते कुंभमेळा घ्यायला निघाले. साहेब नितेश राणे म्हणाले की नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 6 जणांचा जीव गेला. नाशिककरांसाठी शिवसेना रस्त्यावरती उतरतीये. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 6 जणांचा जीव गेला तर ज्यांना नाशिकमधले खड्डे बुजवता येत नाहीत ते कुंभमेळा घ्यायला निघालेत अशी टीका